नकोस, मीच आहे. काय हो, काय झालं? उपास सोडलंस का? नाही अजून. वाटलंच होतं मला. मी वाढून घेतो. आहो, तुम्ही कशाला वाढून घेता? अगं थांब, राहू दे, वाढतो मी. पण मी घेतलं असतं की वाढून. रुक्मिणी, मी आलो नसतो तर मग काय, उद्या सकाळी सोडला असता उपास. रुक्मिणी, तुझं काय करायचं ना हेच मला कळत नाही. जेव. तुम्ही जेवला? हो. मला माहित आहे तुम्ही नीट जेवला नसणार. घ्या, तुम्ही पण घ्या. अगं खातो ना मी. तू 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 घे ना, तू जेव. अहो घ्या. आता बोलत बसू नकोस, कोणीतरी येईल. घे. तुम्ही का लावता आता? तू बाकी बोलू नकोस, जेवण करून घे, नाहीतर कोणीतरी येईल. आपण मी तुला म्हणलं होतं ना, मनी मावशींमुळे सरकारनं नाटक करायला लागतंय. का? काय माहिती. अगं आपण मला वाटलं पण नव्हतं सरकार परत येतील. अरे जेवायला बसलो तेव्हा ते कमी जेवले, मला कळलंच नाही. काय खरं नाही आपे, पद्धतशीर कॅन्डल लाईट डिनर चाललाय. हे असंच जर चालू राहिलं ना तर मनी मावशीला घर नाही, गाव सोडून जायला लागेल लवकर. आणि मनी मावशीला कळतं का म्हणे, म्हणजे जर नाही ना, म्हणून तर सरकार आत्ता आले जेवायला. ती झोपली असेल भात खाऊन. पण अर्जुन, सरकार असे का वागत असतील रे? मिळतील याची पण उत्तर मिळतील आपल्याला. चला झोपू. नावाची हाय मनी आणि भल्या भल्यांना पाजेल पाणी. मी आणि सरकार एका ताटात जेवताय काय? आणि ह्या आप्पीची बी फूस आहे ना हो तुम्हाला. आता मी काय करते ते बघाच. आई शपथ, तू अर्जुन रेडी का? रेडी? तू लय भारी दिसतोय. मी कशी दिसते सांग? नाही का? चांगली नाही दिसत आहे का? दुसरी साडी नेसू? तू सांग कुठली साडी नेसू? ए दुसरी साडी. अगं मी शब्द शोधतोय तुझं कौतुक करण्यासाठी. शब्दच सापडणार का? गब्बस. तू आणि जरा हे असलं कमी बोलत जा आता. आपलं बाळ ऐकते. ऐकू दे की. अगं बाळ बाहेर आल्यानंतर बघणारच आहे तिची आई किती सुंदर आहे ती. आणि तू काही कमी नाहीयेस. आणि असंही आपलं बाळ इले देखणं असणार आहे बघ. देखणं एक नंबरच असणार आहे. अगं आप्पे अर्जुनचं बाळ आहे ते. ए ऐक ना आप्पे, जर मुलगी झाली ना तर माझ्यासारखी दिसणार. हा. आणि मुलगा झाला तर तुझ्यासारखा. अरे तसंच असतं. हा कसलं भारी ना. एक नंबर. बरं चला आवरूया. ए आवरूया. अजून सोड की. अगं मी शब्द शोधतोय. म्हटलं जवळ आल्यानंतर शब्द सापडले एखादा कौतुक करण्यासाठी. नाही सापडत.
अर्जुन गप बसत. हे बघ आता आपण आई बाबा होणार आहोत. तू हो त्याआधी आपण नवरा बायको आहे. रोमॅन्टिक सीनला बॅकग्राऊंड म्युझिक कोण देते? बाळा काय रे? रूप आले मुक्या भावनान धुंदी कळ्याना. आई हे सरकारांबरोबर रात्री जेवली नाही एकत्र, त्याचा परिणाम आहे. सरकारांनी काय टाकलेलं भाजीत काय माहिती. गप बस रे. धुंदी कळ्याना. अर्जुन पण बघ की केवढे खुश आहेत आई. आई अशाच खुश राहू दे. हेच मागणार आहे मी बाप्पांकडे. खरंच ग आपली लय दिवसांनी काकी अशी खुशी दिसते. आणि हे तिला गाणं बिणं गुणगुणत तर मला माहित नव्हतं. अर्जुन गाणं प्रत्येकाला येत असतं, फक्त आपण तेवढं खुश पाहिजे. आपे सरकारांचं आणि काकीचं नातं परत पहिल्यासारखं फुलतंय असं वाटतंय ना ग. बघ की. आणि आधी नव्हतं असं. म्हणजे मधल्या काळात आपण एकमेकांपासून लांब होतो तेव्हा आपल्याला एकमेकांची जाणीव झाली ना. तसंच झालंय. सरकारांना आत्ता कळतंय आई त्यांच्यासाठी काय आहे, आणि आत्ता त्यांना त्याची जाणीव होती. आपल्याला पण एकमेकांपासून लांब जावं लागणार आहे आता. 7 वर्षाचं. अजिबात नाही. तुला अटक झाली तेव्हा आपण लांब गेलो होतो, आता परत नाही. आणि आता आपण कुठेही असलो तरी आपली मन एकत्र असते. इथंच. आणि अर्जुन मी तुला काय सांगितलंय, आता सारखा सारखा विषय काढायचा नाही म्हणून. बरं चला नाही काढत. मी जाऊन गणपती घेऊन येतो. तू मस्तपैकी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी कर. हा आलोच मी. सावकायचा. अय अप्पे. हो य मोदक करणारे, भरपूर मोदक करणारे. तू गणपती बाप्पांना घेऊन ये घरी. आलो. झाले का ग मोदक? हो आई. बघा जमलेत का? हा मस्त. अगं आपण ना फळं ठेवलीस का तू? फळं? अगं बाप्पा बसणार तिथलं म्हणतीस का? आत्ताच बघून आले मी, हाय तिथं सगळं ठेवलेलं. आणि हा दुर्वांची जोडी बाबांनी तयार केली आहे, ती कुठे ठेवली ते माहित नाही. हा त्यांनाच विचारू की मग. काय ग पोरीनो, झाली का तयारी? चालली हा. नाही काय लागलं तर सांगा. काय करू रुक्मिणी, लईच थकलेली दिसतीस. आज काय लई काम केलंस का? तर माझ्या घरचा सण आहे म्हणल्यावर काम तर करणारच की. तुझ्यासारखी महाराणी थोडीच आहे बसून राहायला. हा बराबर बोललीस बघ. मी महाराणीच हाय. आई जाऊ द्या ना, कशाला नादी लागताय? सण आहे आज. नाही म्हणलं थकलीस कारण जेवली नाहीस ना रात्री. तू उपास सोडला नाहीस ना? नाही ना सोडला? अगं सांग की. सोडला. असं कसं काय सोडला ग? हरताळका होती ना? मावशी तुम्ही तर उपवास धरलाच नाहीये, तुम्ही काय विचारताय मग? नाही नाही बाय, मी काय आदर्श बायको नाही. आपल्या घरात आदर्श बायको कोण आहे? रुक्मिणी. म्हणून तर तिला विचारलं की अगं नवऱ्या संग उपास सोडायचा असतो, मग तू कसं काय सोडलास? तुला काय करायचं गं नसत्या चौकशा? त्यांनी कसाही सोडला असेल, तुम्हाला काय करायचंय? आता गोया सरकार आले होते का काय उपास सोडायला? सरकार कसे काय असतील? आम्ही तर आईंना सांगतच होतो उपवास सोडा म्हणून, पण आई कुठल्या ऐकतायत? अगं थांबा बायानो, मी तुम्हाला विचारलंय का? मी रुक्मिणीशी बोलते ना. इथं चहापेक्षा किटल्याच गरम झाल्यात. बोल बोल रुक्मिणी. ते मी अगं गणपती बाप्पा. बाप्पा आले. आई चला ताई या. येते. मावशी रस्ता सोडा की. अप्पे तू लई मध्ये कडमडायला लागलीस. हा दम जरा, तुझा काटा काढतेच का नाही बघ आता.
मंगलमूर्ती मुकुट मस्त दिसतोय ना. गणपती बाप्पा आज घरात माहोलच झालाय आपण. बाप्पा घरी आले ना की असंच प्रसन्न वातावरण तयार होतं बघ. चला विनय काकाची पूजा झाली की आरती करून घेऊ. हा झालंय माझं, घ्या आरती करायला. आपण ना अर्जुन आरती करूया. नाही नाही. अरे दादा तू थोरलाय घरात, तू आणि वहिनी तुम्ही घ्या. हा हा स्वप्नील बरोबर आहे त्याचं, तू थोरला आहेस, तुम्ही करा. अरे असं काही नाही, तुम्ही करा दोघं. नाही मी काय म्हणते, आता आमचं नवीन लगीन झालंय ना, मग आता या घरातली नवीन मेंबर आहे मी. आता नव्याचे 9 सण साजरे करू दे की मला. आमच्या गावाकडं तर नवीन जोडप्याचाच मान असतोय गणपतीचा. हिथं नाही का तसं काय? तरी म्हणलं अजून तुम्ही बोलला कसं नाही. आता जे आहे तेच बोलले ना मी, काय चुकीचं बोलते का? नाही पण आम्ही तुम्हाला आमच्या घरातले सदस्य मानत नाही ना. सरकार आणि आई करतील की आरती, दरवर्षी तेच करतात ना. ह्या वर्षी तुम्ही जरा घोळ घालून ठेवला. ए काय घोळ घातलाय ग मी? हा आता सरकारांनी कायद्याने लगीन केलंय माझ्याशी ना. काय हो सरकार? हो तर मग आपणच करायची ना आरती. कशाला पोरं सोरं करतील की. आता कोण पुरतावा? एकटा सुजा आहे आपला इथं, आणि त्याची बायको तर ही काय कामाची नाही. ए माझ्या सुनांना बोलायचं नाही. हा होय का? माझ्या सुना म्हण. अगं तूच हाकलून दिली होती की हिला. चुका लक्षात आल्यावर त्या सुधारायच्या पण असतात. स्वतः बोललेली वाक्य स्वतःसाठी लागू पडतात, याचा विचार करा. ऐका ऐका आपण थांबूया आता, आरतीचं बघू आपण पहिलं. सर जाऊ द्या ना, त्यांना आरती करायची आहे ना, करू दे. अगं नंतरची आरती करतील की त्या. दादा जाऊ दे, आरतीच आहे ना, कुणी का करा ना. करा करा मावशी करा. ओ या ना. अप्पे त्यांना कशाला सांगितलं आरती करायला? पिवताई ठीक आहे, एवढं काय त्यात. आणि असं बी गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे, त्यांनी आरती केली तर त्यांचंच बोलय, जरा बुद्धी तरी देतील. करायची सुरुवात आरतीला. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची निर्वी पोती प्रेम कृपा जयाची. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ए रुपाले नाश्त्याचा आण बया, लय आता भूक लागली. आपली नैवेद्य दाखवते अजून. हो झालाय. हा मावशी करूया, सगळेच नाश्ता करूया. खरं तर आज दुसरं काय नको. आज नुसता मोदकांचा फडशा पाडायचा. अर्ज्या जरा 2 मोदक जास्त घे, परत 7 वर्ष मिळणार नाही खायला. काय गरज आहे का? मुद्दाम काढतोयस का विषय? बाप्पा आलेत ना आता, काहीतरी मार्ग काढतील नक्की. अर्जुन खरंच की बाय, आता तू जाणार नाही का?
जे जायला पाहिजे ते जाईनात. हे बघा आप्पीनी एक नंबर मोदक बनवलेत. मोदक खाऊ मस्त मजा करू. पुढचं बघायला बाप्पा आहेच की. काय बघायचंय तेव्हा आता? कसं आहे ना मावशी, स्वतः केलेली चूक कबूल करायला आणि त्याची शिक्षा भोगायला पण धमक असावी लागते. नाही बाबा, आमच्यात नाही तेवढी धमक हा. पण 7 वर्ष लईच होत्यात ना. कप नाश्ता करा की. हा करते ना. नाश्ता झाल्यावर मी बंट्याकडे जाणार आहे. त्याच्याकडे बी गणपती बसवलाय ना. बाप्पा त्या डोबळ्यांना पण जरा बुद्धी दे. ए आप्पे, आजाबा शानपणा करायचा नाही बरं का जास्त. मी पाहिलं ना मगाशी त्या पियूच्या कानात काय खुसूर खुसूर करत होती ग तू. कशाला पाहिजे बुद्धी? तुझ्याकडे आहे ना लई बुद्धी. तू लई शहाणी आहेस म्हणून तर नवऱ्याला जेलात पाठवतेस ना. मावशी ती नाही पाठवत मला जेलमध्ये. तुम्हाला आधी पण सांगितलंय मी. अरे पण मला सांग, तुझ्या हातात असतं तर तू गेला असतास का? जाऊ द्या, त्याला काय अर्थ नाही. आता तुमचा नाश्ता झाला असेल तर बंटे वाट बघत असेल है ना. हा जाते की मी. सुजा बाळा, आपल्या आईला तेवढं बंट्याकडे घेऊन जातोस. चला. चल. कुणी बिलकुल लक्ष देऊ नका तिच्याकडे. मुद्दाम करते ती. एक म्हण आठवली, कळतंय पण वळत नाही. दादा जाऊ दे. कशाला तू सारखं असं बोलतोस त्यांना? आई, तुझं ना मला काही कळतच नाही. दादा दादा सरकार जर खरंच परत आले ना तर मी जायच्यात मनी मावशीची एक्झिट पक्की आहे. मला पण तसंच वाटतं. ये ये सुजा बाळा ये. बंट्या, अरे बाहेर ये लवकर, तुझा भाव आलाय. मावशी गणपती बसवला म्हटली ना तू. कुठे आहे गणपती? अरे गणपती बसवला नाही, विसर्जनाचं बोलायला जमलोय आपण इकडे. म्हणजे अरे बस तर आधी. बस 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 आई बस. सुजा, अरे आमच्याकडे एक एकदम भारी आयडिया आहे. तुम्ही आणि तुमच्या आयडिया दोन्ही गेला उडत. अरे ऐक ऐक बाळा, ऐक कशाला एवढा रागवतो हा. बस खाली बस. बस झाला आता. लय दिवस सहन केलंय मी. तुम्ही काहीतरी सांगणार आणि मी तुमचं ऐकणार आणि त्याच्यावरून माझे घरचे वाट लावणार. बस झाला आता, नको. सुजा, अरे भावा हेच चुकतं तुझं. लगेच तापतोय तू. जरा थंड घे की. जरा शांत डोक्याने विचार कर. बस बरं तू. बस 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 आई बस. सुजा, अरे असं काय वागतो? फुकट झटका बिटका यायचा बाळा तुला. माझी लई इच्छा होती बघ की मला 2 पोरं असावी. आता देवाने एवढी सोन्यासारखी 2 लेकरं दिल्यात मला. आणि तुला काय झालं तर मग माझं कसं व्हायचं? तुम्हाला लय काळजी ना माझी, माहिती आहे मला. सुजा, अरे आपण पहिल्यापासून दोघं एका टीम मध्ये, विसरू नको तू. अरे आम्हाला लय वाईट वाटतं बघ. घरात तुला कोण किंमत देत नाही, तुझी साधी दखल बी घेत नाही. मावशी उगाच तेलवत्याचं काम करू नका तू आता. काय खोटं बोलते ती? नाही नाही तूच सांग की काय खोटं बोलते आई. कोण विचारतं तुला? आई बाप बायको घरात कोणी विचारत नाही तुला. बाकीच्यांचा विषयच सोड. हा बरोबर आहे सुजा. आता तू सांग, घर कुणाचं आहे? तुझं. आणि हवा कुणाची? तर त्या आप्पीची. अरे तू एवढा आमदार झाला, निवडून आला, पण लोक काय म्हणतात? कुणामुळं निवडून आला? आप्पीमुळं. म्हणून ह्याच्यावर एक लय जालिम उपाय आहे बघा आमच्याकडं. हे बघा तुमचे उपाय. तुझ्या तुझ्या फायद्याचेच आहेत सगळे. ऐकून तर घे. अरे एका दगडात तू अख्खा थावा मारू शकतोस. म्हणजे हे बघ, आता तुला कोण मानत नाही, तुला कोण किंमत देत नाही, तुझं कोण ऐकत नाही का? तर सगळ्यांना काय वाटतं की तू सरकारचं आणि रुक्मिणीचं लगीन मोडलं. बरोबर का नाही? आता जर तुला परत हा सगळा मान मिळवायचा असेल ना,
तर तुला रुक्मिणीचं आणि सरकारचं परत जुळून द्यायला पाहिजे बघ. आणि ते काय तुम्ही होऊ देणार नाही. तुझ्या अरे भावा, तरी बी तू जुळून दे की. एकदा का तू त्या दोघांचं जुळवून दिलं की घरात तू हिरो. हा, म्हणजे सरकार आणि आई एकत्र आलेलं तुम्हाला चालणार? आमचं काय नाही तसं. तुझ्या आईशी आमची काय बी दुश्मनी नाही बघ. फक्त त्या दोघांना एकत्र कसं आणायचं ते तुला आम्ही सांगणार. चालतंय का? चालतंय की.